नमस्कार. जय संघर्ष. मी प्रेम वाहक, जय संघर्ष ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष. सर्व वाहन चालक बांधवांना एक विनंती करतो की आज धुळे जिल्ह्यातील नरडाणा ग्रुपवर एक विषय चालू होता मदती संदर्भात. आणि आपले नरडाण्याचे जगदीश पाटील, गोपी भाऊ, पौरचे सतीश पाटील आमची चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये विषय असा आला की आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने आपल्या गाडीला महत्त्वाचं म्हणजे पाऊस पडल्यावर खूप अडचण येते आणि मग आपण वायपरचं काम करून घेत नाही आणि ऐन टायमाला शोधाशोध करतो की पाऊस सुरू झाल्यावर वायपरचं बटणं दाबतो. बटणं दाबल्यानंतर एक तर त्याचं स्प्रिंग खराब होते किंवा त्याचं ब्लेड खराब असतात किंवा त्याचं ते मोटर खराब असते, काही भरपूर प्रॉब्लेम असतात. मग आता अजून आपली आज 12-13 तारीख आली तरी पण आज पाऊस पडत नाही महाराष्ट्रात. पण भविष्य म्हणजे आता 2-4-5 दिवसांनी पाऊस पडेलच आणि पुढे आता पावसाळा जायला लागला. तरी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मदतीची वाट आणि ते खराब होण्याची वाट न पाहता आपण तात्काळ आपले वायफर स्वच्छ करून घ्या, पाहून घ्या. जी वायफरची जी मोटर आहे त्याच्यामध्ये पाणी पाहून घ्या, जेणेकरून आपण विविध ठिकाणी फिरतो पण मग आपल्या गाडीचा सामान प्रत्येक ठिकाणी मिळेल किंवा कारागीर मिळेल याची शाश्वता नसते. संघर्ष ग्रुप नक्की जरी मदतीसाठी असला, मी जरी असलो तुमच्यासोबत किंवा संस्थापक आळणार साहेब जरी असले, पण माणसं सोबत असतात. पण स्पेअर पार्ट याच्यापुढे आपलं धकत नाही. काही गाड्यांचे स्पेअर पार्ट जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतात आणि काही गाड्या जर 200-200 किलोमीटर जिल्ह्यापासून शहरापासून जर खराब झाल्या तर आपण काय करू शकतो. ही माझी तुम्हाला सर्वांनी विनंती आहे की मदतीची वाट न पाहता लवकरात लवकर वायपर चालू करून घ्या, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही. जय संघर्ष.